दादांनी इशारा दिल्यानंतर प्रसारमाध्यमामध्ये मीही काही गोष्टी त्यांच्याशी बोललो होतो, ज्यामध्ये माझी प्रमुख भूमिका होती की त्यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती टीका करू नये, किंबहुना त्यांनी केलेल्या कामाची देखील गणना ही जनतेसमोर ठेवावी। त्यानंतर माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी प्रसारमाध्यमातून प्रसाद लाड जर मराठा बांधव म्हणून मला भेटायला आले तर मला निश्चितपणे आवडेल ही भूमिका मांडली आणि त्यांनी 23 तारखेपर्यंत प्रसाद लाड यांनी मला भेटायला यावं आणि मी प्रसार माध्यमात आपल्या माध्यमातून TV9च्या माध्यमातून जे मांडलं की किती कामं सरकारने केली, मराठा समाजासाठी 4 वर्षात काय काय केलं, 2017 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, याला प्रतिसाद म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं। आणि आज मला वाटतं की मनोजदादाच्या अख्ख्या आंदोलनामध्ये त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला निमंत्रित केलं नव्हतं, पण एक मराठा समाजाचा भाऊ म्हणून मला निमंत्रित केलं। ते म्हणाले की आम्ही त्याला आमचा समाज बांधव म्हणून आम्ही त्याला निमंत्रित करतो, आमचे प्रश्न जर ते समजून घेणार असतील तर आम्ही समजायला तयार आहे। आज मी इथे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी इथे आलो आहे, एक मराठा समाजाचा बांधव म्हणून मी इथे आलो आहे। कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडतोय किंवा कुठल्या गोष्टीची अपेक्षा मनोजदादाची होती आणि ती पूर्ण होत नाही, याच्यावरती मी आज त्यांच्याशी चर्चा करायला आलो आहे। निश्चितपणे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता, मराठा समाजाचा बांधव म्हणून मी त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन। आज मी इथे त्यांच्याकडे जात असताना भाजपाचा आमदार नेता म्हणून जाणार नाही, तर एक मराठा समाजाचा कार्यकर्ता बांधव म्हणून मी त्यांच्याकडे जाणार आहे, दादांची भूमिका समजून घेणार आहे, दादांना काही गोष्टी सरकारने केल्या आहेत त्या दाखवणार आहेत। मी अनेक 100 पानाचे कागदपत्र देखील आणले, ते देखील त्यांना देणार आहे। समाजाच्या मुलांसाठी साहेबांनी काय केलं, सरकारने काय केलं, माननीय एकनाथ शिंदेंनी काय केलं, माननीय देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आणि काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलं नाही, हे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आरोप होतात त्यावेळेला फक्त देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले जातात। का आरोप केले जातात, तर मराठा नाही म्हणून केले जातात का, तर ही भूमिका देखील मला खोडून काढायची। त्यामुळे आज मी दादांबरोबर एक मराठा बांधव म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून चर्चा करीन, माझी भूमिका त्यांच्याकडे मांडीन, त्यांचे प्रश्न मी समजून घेईन। निश्चितपणे उपसमितीपर्यंत, सरकारपर्यंत जाऊन ते प्रश्न कसे सोडवता येतील याच्यावर देखील चर्चा करीन आणि पुढची गोष्ट जी आहे ती दादांशी चर्चा केल्यानंतर मी आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडेन। आज मुख्यमंत्र्यांचा जरांगे पाटलांसाठी काय संदेश आहे नेमका? मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचा प्रश्नच येत नाही। दादांनी आज मला बोलवलंय, दादांचं आव्हान जर आपण पाहिलं असेल, आपणच TV वरनं ते दाखवलं की प्रसाद लाड जर आमच्याकडे येत असतील तर एक मराठा बांधव म्हणून आम्ही त्याचं स्वागत करू। आज प्रसाद लाड एक बांधव म्हणून त्यांच्याकडे जातो, एक समाजाचा, एक प्रतिष्ठित समाजातला व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे जातोय, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे जातोय, त्याच्यापेक्षा मोठा मी मराठा म्हणून त्यांच्याकडे जातो। मुख्यमंत्र्यांचा कुठलाही संदेश घेऊन मी जात नाही आहे, दादांचा संदेश घेऊन मी सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे माझी भूमिका फार स्पष्ट आहे। मी आज एक बांधव म्हणून दादांना भेटेन, दादांचे प्रश्न समजून घेईन, दादांना ज्या काही गोष्टींचा फीडबॅक नाही आहे, ज्या गोष्टी दादांपर्यंत पोचल्या नाही आहेत त्या पोचवण्याचा प्रयत्न करीन आणि कुठेतरी एक कम्युनिकेशन गॅप आहे, तो कम्युनिकेशन गॅप दूर करण्यासाठी निश्चितपणे माझी मदत होईल याचं मला खात्री आहे। आपण बघतोय जरांगे पाटलांनी अनेक आंदोलन केले, मुंबईच्या वेशीहून वापस आले, मुंबईत आंदोलन केले, पण त्या म्हणतात की हैदराबाद गॅजेटचा काही फायदा झाला नाही, मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे सरसकट संपूर्ण मागे घेण्यात यावं, तसं सुद्धा झालं नाही। मला वाटतं की काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत असतात। दादांच्या काय मागण्या आहेत हे त्यांनी माझ्याशी फोनवरती बोललेले नाहीत, त्यामुळे आता मी गेल्यानंतर 1 तासाभरात त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या ज्या काय 8-10 मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्णत्वास का नाही गेल्या हे माझ्याशी ते बोलल्यानंतर मी त्यांच्याशी बोलीन। काही गोष्टीचा अभ्यास मी देखील करून आलो आहे। मला वाटतं की एकदा दादांशी चर्चा व्हावी आणि त्याच्यानंतर मी आपल्यासमोर बोलावं हे उचित राहील। पण असं का होतं की जरांगे पाटील जेव्हा आंदोलनाचा इशारा देतात, उपोषणाचा इशारा देतात, तेव्हा सरकार काहीतरी घोषणा